धोरण निर्मिती, प्रशासन आणि सार्वजनिक सेवेतील गुंतागुंत समजून तरुणांनी राजकीयदृष्ट्या कुशल, प्रशासन जाणकार आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील बनवण्यासाठी कॅम्पसमधूनच एक नवी पिढी निर्माण होऊ शकते. राजकारणाला शुद्ध करण्यासाठी नवीन आणि सक्षम प्रतिभावान युवकांनी राजकारणात प्रवेश करावा, असे आवाहन लोकसभेचे खासदार व माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले आहे. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे आणि MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 15व्या भारतीय छात्र संसदेच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार शाहिद सिद्दीकी आणि राज्यसभा खासदार डॉक्टर संदीप कुमार पाठक हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच MIT WPUचे कार्यकारी अध्यक्ष आणि छात्र संसदेचे संस्थापक डॉक्टर राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉक्टर RM चिटणीस आणि CEO डॉक्टर प्रसाद खांडेकर यावेळी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15व्या भारतीय छात्र संसदेला पाठवलेल्या शुभेच्छा पत्राचे वाचन करण्यात आले. अनुराग ठाकूर म्हणाले, लोकशाही, नेतृत्व आणि सार्वजनिक धोरण याबरोबरच केवळ AI नैतिकतेची उपेक्षा करू शकत नाही. 21व्या शतकात कॅम्पसमधून कॅबिनेटमध्ये जाण्याचा विचार करत असाल तर AI नैतिकतेशी जुळवून घेतले पाहिजेत. मानवीय दृष्टिकोनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तंत्रज्ञानाची शक्ती म्हणजे AIची शक्ती यावर शिखर परिषदेचे आयोजन केले होते. गेल्या 10 वर्षांमध्ये शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडत आहे. यामध्ये IIT, IMM, कॉलेज, युनिव्हर्सिटी यांच्या संख्येत वृद्धी झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. शाहिद सिद्दीकी म्हणाले, विश्वगुरू बनण्यासाठी युवकांनी स्वतःला सशक्त बनवा. तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेवर अवलंबून राहू नये. युवकांनी केलेल्या आंदोलनामुळेच या देशात परिवर्तनाची लाट आली आहे. डॉक्टर संदीप कुमार पाठक म्हणाले, कॅम्पस टू कॅबिनेटबद्दल अनेक गैरसमज आहेत. विद्यापीठांमध्ये निवडणुका होणे गरजेचे असून येथून होणाऱ्या डिबेटच्या माध्यमातूनच उत्कृष्ट नेते तयार होतील. मूल्याधिष्ठित राजकारण गरजेचे असून देशाचे भविष्य निश्चित आहे. त्यातूनच विकास होईल. देशातील सर्व शिक्षण संस्थेच्या तत्परतेच्या माध्यमातूनच देशाचे भविष्य घडू शकते, असं ते म्हणाले. डॉक्टर राहुल कराड म्हणाले, करप्शन, कॉस्टिझम, कम्युनलायझेशन आणि कॉलोनियल माइंडसेट बदलणे गरजेचे आहे. भारतीय छात्र संसद ही लोकशाहीमध्ये नेतृत्वाची संधी प्रदान करणारा एक उपक्रम आहे. राजकारणाचे प्रशिक्षण देणारी ही पहिली शैक्षणिक संस्था आहे. आमचा प्रयत्न चांगल्या आणि सुशिक्षित तरुणांना राजकारणात आणण्याचा असल्याचं त्यांनी सांगितलं. We have 3 JPCs today. One Nation One Election भी है, 130th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट भी है और विकसित भारत शिक्षा अधिष्ठान के ऊपर भी 3rd JPC है. मैं चाहता हूं आप जब वापस जाएं, तीनों JPCs के मूल विषय क्या है और जो सरकार बदलाव लाने का प्रयास कर रही है, जिसमें कहा गया है कि 130th अमेंडमेंट में कहा गया है कि कोई व्यक्ति जिसके ऊपर करप्शन या कोई अन्य सीरियस एलिगेशन लगता है, 30 दिन तक जिसको हिरासत में जेल में रखा जाता है, तो उसको मुख्यमंत्री या मंत्री के पद से इस्तीफा दे देना चाहिए. आज के समय बहुत सारे नेता अब हाल ही में ऐसे हुए जो 30 दिन क्या कई महीने जेल में रहे, लेकिन जेल से सरकार चलाते रहे. मैं आपसे पूछना चाहता हूं, क्या किसी नेता को जेल हो जाए, 30 दिन तक वो जेल में रहे, क्या उसको मुख्यमंत्री या मंत्री के पद से इस्तीफा देना चाहिए? Shall he resign from the post of chief minister or minister? If you feel yes, then you can raise your hands if you think he should resign. मॉरलिटी के आधार पर रिज़ाइन करना चाहिए. कुछ लोगों को लगता है लगभग 70% को रिज़ाइन करना चाहिए. शायद बाकियों को लगता है कि करप्ट लीडर है तो उसको सत्ता में बने रहना चाहिए. ऐसा ही है. यू लुक एट द कॉन्ट्रास्ट इन द लास्ट 10 to 11 years व्हाट वी हैव अचीव्ड. मैं आपको 1 मिनट में इसका उदाहरण बताता हूँ. 2014 में हमारे देश में कितने IIT थे, कोई बता सकता है? How many IITs we have in the country? Any idea? 16 IIT थे, आज 13 हो गए. 13 IIM थे, आज 21 हो गए. 9 IIIT थे, 25 हो गए. 7 एम्स थे, 23 बन गए. 723 यूनिवर्सिटी थी, आज लगभग 1200 यूनिवर्सिटीज़ हो गई. 50,000 MBBS की सीट थी, 1 लाख से ज़्यादा हो गई. 31,000 हमारे पास पोस्ट ग्रेजुएशन की सीट्स थी डॉक्टर्स के लिए, आज 62,000 हो गई. 5 शहरों में मेट्रो थी, आज 21 शहरों में हो गई. 96,000 किलोमीटर नेशनल हाईवे था, 1.5 लाख किलोमीटर हो गया. 3,23,000 किलोमीटर ग्रामीण सड़कें थी, आज 7 लाख किलोमीटर से ज़्यादा हो गई. 74 एयरपोर्ट थे, आज 160 से ज़्यादा हो गए. जो 60 साल में वो नहीं कर पाए, वो 10 साल में हमने करने का काम किया है. हमने काम से देश को गति दी है.
ना कि ओछी राजनीति करने का प्रयास किया है।